माझ्या पहा हे समोर पूर्ण हे लाल लाल विटे दिसतात तुम्हाला. जवळून दाखवतो विटा आणि भरपूर अशा लाल लाल दिसतात पहा. तर हा कोसा पहा, आज फुटलेला कोसा दिसला आपल्याला. आणि हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जातो आमच्या भट्टीकडे, कारण आपल्याला म्हणजे बनवायचा होता एक बोन्साई ट्री, जो की वारल्या झाडापासून बनवायचा होता. आणि त्याच्यावर इशिका बढिया आर्ट बनवणार आहे. त्याच्यापासून बोन्साई ट्रीचा आर्ट म्हणजे त्याच्यावर एक लहानसा घोसला, त्याच्यावर एक चिमणी आणि सुंदरसा घोसला गोदा, तर तो बनवायचा आहे. तर त्याच्या शोधात आम्ही निघलो. तर पाहू आज भेटते का होते. तर आपल्याला एक मी बनवला आहे, जो की घरी तुम्ही काल परवाच्या ब्लॉगमध्ये माझ्या पाहिलेच असाल. तर तसाच इशिकाला पण बनवायचा आहे. तर पाहू आता इकडे आपल्याला काडी भेटते तशी का नाही भेटत. तर आता आम्ही आलून काढायचे एवढ्या ढगावर, पण आपल्याला काही काडी सापडत नाही आहे. इशिका इकडे काढायच्या त्या दुसऱ्या ढगावर गेली आणि मी हा ढग पाहतो, पण आपल्याला काही तशी काडी सापडत नाही जो की इशिकाला पाहिजे होती. हे काडी आहे समजा, तर एकाच काडीला असं 3-4 साईडकडून फांदे फुटले पाहिजेत आणि चांगला शेप थोडासा आला पाहिजे. तर तशी काडी आम्ही शोधत आहोत, पण तशी भेटेल तर घेऊन जाऊन घरी, नाहीतर पाहू दुसरा काहीतरी जुगाड आपला. आम्ही काडी शोधत आहोत, पण आम्हाला काही जशी पाहिजे होती तशी काही भेटत नाही आहे. इशीला पण मगांपासून शोधत तिला पण त्रास आला आहे. आणि आमची जी भट्टी होती ते पूर्ण खतम झाली आहे म्हणजे बनवून. तर सर्व काही पूर्ण खाली दिसत आहे आपल्याला. तर पूर्ण जागी हे माती थोडी होती ते खाली पगरवून टाकली आहे. बाकीची जास्त वाचलेली माती इकडे एक ढग केला आहे, तिकडे एक मोठा ढग केला आहे. तर असे वाचलेली मातीचा पूर्ण ढग करून ठेवला आहे. आणि काही थोडी माती होती ते पूर्ण पगरवून टाकली. आणि विटा बनवायची मशीन होती ते एका साईडला नेली आहे तिकडे. आणि सगळा काही मोकळा वातावरण झाला आहे, आता पूर्ण सपाट केला आहे इकडे. तर आम्हाला जशी काडी पाहिजे होती तशी आपल्याला भेटली आहे. तर बोरीची काडी घेतलून आम्ही, हे जळलेली दिसत आहे तुम्हाला. आणि इकडं पहा फाकोटे दिसत असतील. तर काही आम्ही असे एक्स्ट्राचे घेतले आहेत फांदी, ते आता घरी जाऊन थोडासा बांधून घेऊ, त्याच्यामुळे ते चांगल्याने लटकून राहतील. आणि हा क्राफ्ट मी तुम्हाला झाल्यावर नक्कीच शेअर करेन की कसा बनवला होता, मी तुम्हाला पूर्णपणे दाखवून देईल. तर आता हे घेऊन चाललो आता आम्ही घरी. आणि चांगलं वाटत आहे जेव्हा कोणती आपण वस्तू शोधायला निघतो बाहेर आणि ते आपल्याला फायनली मिळते, तर ते वेगळीच खुशी असते. तर पूर्ण कच्च्या विटा होत्या, त्याची आम्ही भट्टी लावलून आणि पूर्ण लाल विट्या झाल्या. तर माझ्या पहा हे समोर पूर्ण हे लाल विटे दिसतात तुम्हाला, 1-2, आणि त्या भट्टीच्या समोर एक तिसरी भट्टी आहे. तर पूर्ण माल जो आहे तो लाल झाला आहे. आणि पूर्ण भट्टीचं काम जो आहे तो म्हणजे खतमच झाला आहे. तर आता कोणी कारागीर नाहीत विटा बनवणारे, कोणी नाही आहेत. आणि एक गोष्ट म्हणजे जे वाचलेली माती होती त्यांचं तर ढग बनवून ठेवलाच आहे, जे की पुढच्या वर्षी आपल्याला कामात येणारच आहे. तर आम्ही तोडली होती ते दांडी, तर दांडीचा काम तर झालाच आहे, आता ते घेऊन जाणारच आहोत घरी. आणि मुख्य तो कारण म्हणजे आम्ही इकडे याचा तोच होता की आपल्याला ते ह्या न्यायच्या होत्या, आपली काडीच घ्यासाठी आलो होतो आम्ही. तर इकडं फिरायला भेटला वेगळा, म्हणजे एक नंबर माहोल भेटला, तर चांगला वाटत. हा मोठा टप नाही का दिसताय तुम्हाला, हा आपल्याला उद्या तर मी चाललो गावी, दुसऱ्या गावी, तुम्हाला सांगून देईन. तर हा टप घरी न्यायचा आहे. इथून फुटला पण दिसत आहे आपल्याला. तर याच्यात आपल्याला एक सुंदरचा फिशवॉड बनवायचा आहे, कारण आता तर म्हणजे काही काम राहिलं नाही भट्टीवर याचा. म्हणजे जेव्हा मशीन चालू होती आपली तेव्हा याचा काम होता साशे धुवासाठी. तर आता त्याचं काम नाही पूर्ण, अजून 5-6 महिने तर त्याचं अजिबात काम नाही. तर आपण त्याच्यामध्ये बढिया कलरफुल फिश घेऊन आणू आणि त्याच्यामध्ये सोडूया आणि घरी पोसून, तर तुम्हाला तो दाखवून देईन. आणि एक नंबर फिश पॉट बनवणार आहो मी. तर तुम्हाला टिप्स त्याच्या पण शेअर करून देईन. तर आता थोडासा जवळून दाखवतो विटा तुम्हाला, पहा जवळून दाखवतो विटा. आणि भरपूर अशा लाल दिसतात पहा, लाल आहेत आणि चमकत पण आहेत. पण थोडासा ऊन कमी आहे तर त्याच्यामुळे चांगला क्वालिटी दिसत नसणारच तुम्हाला. तर इकडे पण आपल्याला 2-2 कुक्कून दिसत आहेत पहा, याच्या शोधातच होतून आम्ही. आता आम्हाला 2-2 कुक्कून दिसले येतं पण. तर पाहिल्याबरोबरच असा मन असा प्रसन्न झाल्यासारखी वाटला, कारण आपण ज्याच्या शोधात असतो आणि ते गोष्ट आपल्याला भेटते तेव्हा ते वेगळीच खुशी होते. तर आता मी ते घेऊन जाणारच आहे, म्हणजे नक्की जाईन. आज माहीत नाही, पण तोडून पाहतो आता. जर आज तुटला तर तुटला, नाहीतर 2 दिवसानंतर ते घेऊन जाईनच मी. एक तोडला आहे मी पहा, हा एक तोडला. आणि जो दुसरा होता तो खोलात आतमध्ये होता, तर तो तोडला नाही मी आज. तर तो दुसऱ्या दिवशी कधीतरी तोडीन. आणि इकडं पण आपल्याला दिसताय पहा येतं, म्हणजे आपली लॉटरीच लागली असं वाटतंय पहा. तिकडं एक दिसला कुकून आणि अजून कुठंतरी असणारच.
पण दिसत नाही, म्हणजे नाही आहे ह्या बोरीच्या झाडावर. तर हे जास्त तर आम्ही पाहिले, पूर्ण कोसे पाहिले तर हे बाबरीच्याच झाडावर भेटत आहेत आपल्याला. आणि मी मागं पण तोडलं होतं ते बाबरीच्या झाडावरचेच तोडलं होतं. तर इशू त्याला हात लावून पाहत आहे. तर पाहू आता तुटते का होते. तर हा कोसा पहा, आज फुटलेला कोसा दिसला आपल्याला. आणि याच्या अंदर एक फुलपाखरू निघते याच्यामधून सुंदर, आणि फुलपाखरूचं रूपांतर होते त्या अळीच्या रूपांतर फुलपाखरूच होते. तर खूप सुंदर दिसत आहे पहा.